नमस्कार, मी मधुरा सुरपूर सराफ झी 24 तास मध्ये आपले स्वागत. हितगुज या खास कार्यक्रमात आज आपण चर्चा करणार आहोत एक रहस्यमय शोध आणि मूळ पेशी ह्या विषयावर. या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आले आहेत डॉक्टर प्रदीप महाजन. डॉक्टर स्वतः सर्जन असून त्यांच्या मुख्य विषयाव्यतिरिक्त त्यांनी वेगवेगळ्या शास्त्रांमध्येही प्रावीण्य मिळवलं आहे. नेचर हिल्स थ्रू नेचर हे प्रमाण मानून डॉक्टरांनी 21व्या शतकातील औषधं आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालून आजची प्रगत उपचार पद्धती म्हणजेच रिजनरेटिव्ह मेडिसिन अर्थात स्टेम सेल थेरपी, बायोलॉजिकल प्रोडक्ट्स आणि जेनेटिक इंजिनिअरिंग विकसित करण्यासाठी अथक प्रयत्न करतात. गेल्या 5 वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात ते संशोधन करत असून वयाच्या 50व्या वर्षी त्यांनी विविध ठिकाणी जाऊन मानवी पेशी हाताळण्याचं प्रशिक्षणही घेतलंय. स्टेम RX बायोसायन्स सोल्युशन ही संस्था डॉक्टर महाजन यांनी नवी मुंबईत स्थापन देखील केली आहे. गेल्या अनेक वर्षांचा अनुभव, त्यांच्या मूळ पेशींच्या उपचार पद्धती तसंच क्लिनिकल ट्रायल मधील अनुभव आणि कौशल्याच्या बळावर ट्रान्सप्लांट थेरपीमध्ये देखील त्यांनी कौशल्य प्राप्त केलंय. तुम्हालाही याबाबत काही शंका विचारायच्या असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-221010 ह्या क्रमांकावर संपर्क साधून थेट विचारू शकता. तेव्हा आपण लगेचच त्यांच्याशी चर्चेला सुरुवात करूया. सर, सगळ्यात अगोदर तुमचं झी 24 तास मध्ये स्वागत. थँक्यू. सर, आज आपण मूळ पेशींबद्दल बोलणार आहोत. मूळ पेशी म्हणजे काय आणि त्याचा शोध कधी लागला आणि कसा? मूळ पेशी ही आपल्या शरीरातली बिल्डिंग ब्लॉक्स असतात. त्याला मी इंग्रजीमध्ये स्टेम सेल्स म्हणू. हे स्टेम सेल्स दे फॉर्म द एंटायर कन्सेप्ट ऑफ आवर बॉडी. याचं डेफिनेशन जर करायला गेलो आपण, त्याचे 3 प्रामुख्याने गुण असतात. एक पहिला गुण असतो ते अनस्पेशलाइज असतात. अनस्पेशलाइजचा अर्थ झाला की त्यांना फंक्शन नसतं काहीच. दुसरे, ते डुप्लिकेट करतात, एकाला एक डुप्लिकेट करत असतात. तिसरं, डिफरन्सिएशन त्याची थर्ड क्वालिटी आहे. डिफरन्सिएशन म्हणजे प्रत्येक अवयवाचा सेल बनण्यासाठी त्यांना डिफरंट व्हावं लागतं. तर एकदा ते डिफरन्शिएट झाले की त्यांचं स्टेमनेस जे कॅरेक्टर असतं, बेसिक स्टेमनेस कॅरेक्टर, दॅट इज डिझॉल्व्ड कम्प्लीट, दॅट इज लॉस्ट. दे बिकम मॅच्युअर्ड सेल्स. मग हे बेसिक कॅरेक्टर स्टेम सेलचे असतात. तसंच मूळ पेशींचं वैशिष्ट्य काय आहे आणि रिजनरेटिव्ह मेडिसिन म्हणजे नक्की काय? हे 3 क्वालिटीज तुम्हाला मी आत्ता सांगितल्या, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि रिजनरेटिव्ह मेडिसिन हे फार ब्रॉड स्पेक्ट्रम टर्म आहे. ह्यामध्ये आपल्याला पाहायला गेलं तर एक सेल्युलर मेडिसिन कॉम्पोनेंट येतो, ज्यामध्ये बायोलॉजिकल सेल्स, स्टेम सेल सोबत असणारे विविध प्रकारचे शरीरात अजून वेगवेगळे सेल असतात, ते सेल्स. प्लस यू विल गेट बायोलॉजिकल प्रोडक्ट्स लाईक बायोएक्टिव्ह हार्मोन्स आर देअर इन द बॉडी, प्रोटीन्स आहेत, कोलॅजिन आहे, हे सगळे असतात. आणि प्लस तिसरं, सेलमध्ये मूळतः असणारे जेनेटिक कॅरेक्टर्स. ह्या तिन्हीचं कॉम्बिनेशन केल्याशिवाय आपल्याला रिजनरेटिव्ह मेडिसिनचं काम करता येत नाही. त्याचं महत्त्व हे आहे की युझिंग दिस रिजनरेटिव्ह मेडिसिन टुडे वी कॅन ट्रीट ऑलमोस्ट ऑल 90% ऑफ द डिझीज. 90% डिझीज आपल्या शरीरातले आपण ट्रीट करू शकतो. तसंच आता मूळ पेशींचं उगम स्थान नक्की कुठून होतं? मूळ पेशीचं उगम स्थान, आपला जन्म जेव्हा गर्भात तयार होतो, दॅट इज अ डे वेअर स्टेम सेल स्टार्ट. Like embryo formed in the mother's womb is a place where first stem cell is formed. तिथं पहिला स्टेम सेल तयार होतो. तो स्टेम सेल आपण एम्ब्रियॉनिक स्टेम सेल असं बोलतो. ते 3 आठवड्यापर्यंत ह्या सेल्सला आपण एम्ब्रियॉनिक सेल्स, जे आपलं शरीर, नाळ, प्लाझंटा, एम्ब्रियॉनिक टिश्यू सगळा तयार करतो. 3 आठवड्यानंतरच्या ज्या पेशी असतात, बाळ जन्माला येतो, त्याला सुद्धा एम्ब्रियॉनिक सेल म्हणतो आपण. पण ते नाळ आणि प्लाझंटा तयार नाही करत, आपलं पूर्ण शरीर तयार करू शकतो. तर त्या 220 टाईप ऑफ सेल्स आपल्या शरीरात असतात. ह्या सेल्सपासून ऑलमोस्ट 220 सेल्स कॅन बी डेव्हलप्ड. बाळ जन्माला आलं की ह्या पेशी आपल्याला नाळीमध्ये मिळतात, नाळीतल्या रक्तामध्ये मिळतात, पुन्हा प्लाझंटामध्ये मिळतात, आणि आईच्या उदरात असलेलं ज्याला आपण एमनायटिक फ्लुइड, त्यामध्ये सुद्धा मिळतात. आणि त्यानंतर आपण जसे वाढ होत असते, ह्या स्टेम सेल्स जाऊन बोन मॅरोमध्ये असतात. बोन मॅरो इट कीप्स ऑन सप्लाइंग स्टेम सेल्स टू द बॉडी. आणि ज्या काही यूज होतात बॉडी डेव्हलप करण्यासाठी त्या वापरल्या जातात. बाकीच्या दे गो इन अ स्टोर हाऊस, दॅट इज एडिपोज टिश्यू. फॅट जे असतं, आपली चरबी जी असते, त्यामध्ये जाऊन बसतात आणि दे बिकम डॉर्मेंट देअर. सो वी हॅव 2 टाइप्स ऑफ स्टेम सेल्स. वन इज adult, that is fetal and adult, and second is embryonic stem cells. दुसरा प्रकार यांचा बघायला गेलो आपण तर अलोजेनिक म्हणून ऑटोलोगस म्हणू. ऑटोलोगस मीन्स तुम्ही पेशा वापरल्या
त्याला ऑटोलोगस म्हणू आपण. बरं. आणि डोनर कडनं घेतल्या, इफ यू टेक स्टेम सेल्स फ्रॉम नाळ प्लाझंटाकडनं घेतल्या, कॉर्ड मधनं घेतल्या किंवा एम्ब्रियोतनं घेतल्या, दोज वी कॉल ॲज ॲलोजेनिक. आणि तिसरा प्रकार जो असतो तो असतो स्पेसिस, दुसरी स्पेसिस म्हणजे अॅनिमल्स कडनं जर घेतलं, शिप कडनं घेतलं किंवा पीक कडनं घेतलं, दे कॉल झिनोटाईप, झिनोग्राफ म्हणतो आपण त्याला. परत अजून एक महत्वाचा भाग ह्याचा आहे की ह्या पेशीची एक पोटेन्सी असते. ती पोटेन्सी त्यांच्या मल्टिप्लाय करण्याच्या सेल्समध्ये डिफरन्शिएट होण्याच्या कॅपॅसिटीवर डिसाईड होत असते. जसं आता एम्ब्रियोनिक स्टेम सेल आपण बोललो तर ह्याला म्हणू आपण टोटीपोटेंट सेल्स. ज्या सेल्सपासून तुमच्या शरीरातले 220 टाईप ऑफ सेल्स तयार होऊ शकतात, त्याला आपण टोटीपोटेंट म्हणू. त्यानंतर येणारी पेशी म्हणजे प्लुरिपोटेंट. एम्ब्रियोनिक सेल्स ही प्लुरिपोटेंट सुद्धा असते, ॲडल्ट सेल प्लुरिपोटेंट सुद्धा असते. प्लुरिपोटेंटमध्ये मेजर लाईन्स ऑफ सेल्स शरीरामध्ये एक्टोडर्म, एंडोडर्म, मेझोडर्म म्हणून हे 3 प्रकारचे लाईन्स असतात. त्यापासून आपल्या शरीरातले सगळे सेल्स तयार होतात. ह्या 3 टाईप पेशी होऊ शकतात. आणि त्यानंतर येतं मल्टीपोटेंट आणि युनिपोटेंट. युनिपोटेंट लास्ट जी टाईप सेल आहे ती तुमची फायनल सेल असते, ज्याला आपण प्रोजेनिटर सेल्स म्हणू किंवा रेसिडेन्शियल स्टेम सेल्स म्हणू. ह्या टाईपची त्याची पोटेन्सी असते. तसंच आता मूळ पेशी म्हणजे स्टेम सेल्स म्हणजे पूर्ण आपलं शरीर ह्या स्टेम सेल्सनेच बनलेलं आहे. पण आता एखादा असाध्य असा रोग झाला एखाद्या व्यक्तीला तर कोणत्या प्रकारची स्टेम सेल्स वापरली जाते तो रोग बरा करण्यासाठी? आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे 3 टाईप ऑफ सेल्स आहेत. महत्वाचं म्हणजे ऑटोलोगस स्टेम सेल्स सगळ्यात सेफ असतात. बरं. तर आम्ही आमच्या स्टेमॅरिक्स बायोसायन्स सोल्युशनला मॅक्झिमम मी ऑटोलोगस स्टेम सेल्स वापरतो. त्याचं कारण काय की एक ते सगळ्यात सेफ असतात. बरं. ते दुसऱ्याचे आपण घेत नाही तो सेल्स. दुसऱ्याचे घेतला तर लोकांचा मोठा प्रश्न असतो की त्या सेल्स दुसऱ्याचे जीन्स आपल्याला डिझीज लागेल का, सूट होतील का आपल्याला, त्या आपल्याला दोष होईल का आपल्या शरीरामध्ये, त्याचा काही तो एक्सप्लेन करायची गरज नसते. सेकंड, दे आर डिझीज फ्री फॉर यू, दे आर टेकन फ्रॉम यू ओनली. थर्ड, त्यांची पोटेन्सी ही प्लुरिपोटेंटच असतात, ॲज गुड ॲज लाईक एम्ब्रियोनिक स्टेम सेल किंवा कॉर्ड स्टेम सेल्स. पण आता तर अद्ययावत सायन्सनं प्लुरिपोटेंट स्टेम सेल जे अडल्ट आहेत त्यांना सुद्धा इंड्यूस करायची सिस्टम सुरू केलेली आहे. त्यातून त्यांचे सगळे कॅरेक्टर्स जे एम्ब्रियोनिक स्टेम्सला असतात, 220 सेल्स तयार करण्याची कॅपॅसिटी, ती पण ह्या सेल्समध्ये असते आता. तर मूळतः मी ऑटोलोगस स्टेम सेल्स वापरतो, ज्याने करून ऑलमोस्ट ऑल डिझीज वी कॅन ट्रीट विथ दॅट. म्हणजे आता ॲडल्टसाठी देखील स्टेम सेल्सचा उपयोग केला जातो असं आहे का? येस येस. मग कसा? हा अडल्टसाठी वापरणारे ह्या स्टेम सेल्स आपण बोन मॅरोतून घेतो किंवा ॲडिपोज टिश्यू पासून घेतो. हे टिश्यूज आपण कल्चर करून प्रोसेस करून परत त्याला आपण कल्टिवेट करू शकतो किंवा डायरेक्टली यूज करू शकतो आपण. बरं. तसंच आता मूळ पेशी शरीरात प्रत्यारोपण केल्यानंतर त्याच्या कशा पद्धतीने त्या कार्य करतात? प्रत्यारोपण केल्यानंतर डॉक्टरचा रोल प्रत्यारोपण गरजेस्तोर असतो. एकदा की आम्ही शरीरात सोडल्या, ट्रान्सप्लांट केल्या की नेचर टेक्स केअर ऑफ इट कम्प्लिटली. त्याचं 4 प्रकारे त्याचं फंक्शन असतं शरीरात गेल्यावर. तुमच्याकडे काही लॅपटॉप मध्ये काही आहे का? हां, जरूर. आय कॅन शो यू सम प्रेझेंटेशन्स. ह्या लॅपटॉप मध्ये तुम्हाला दिसेल, इथे तुम्हाला दिसेल की मूळ पेशीचे उगमस्थान कसे आहे, कुठून होतात. आईच्या उदरापासून येणारे अडल्ट स्टेम होणारे ते दिसतील तुम्हाला इथे. हे प्रत्यारोपण करण्याचे प्रकार आहेत. लोकली देऊ शकता तुम्ही, इंट्राव्हेनस देऊ शकता, इंट्रा आर्टेरियल देऊ शकता, प्लस तुम्ही ऑर्गन मध्ये डायरेक्टली देऊ शकता, इंट्राथिकल म्हणजे ब्रेन मध्ये डायरेक्ट, स्पाइन मध्ये देऊ शकता किंवा जॉईंट मध्ये देऊ शकता तुम्ही. महत्वाचं म्हणजे काय, डिझीज डिपेंडिंग ऑन डिझीज, तुम्हाला कोणती डिझीज आहे त्यावरून आपण डिसाईड करतो की कोणता मार्ग वापरायचा. त्याचं कारण आहे की आपलं टार्गेट आहे ऑर्गन रिपेअर. मॅक्झिमम नंबर ऑफ सेल्स शुड रीच द ऑर्गन. So we have to adapt the route which takes maximum cells to the organ. ओके. तर त्या हिशोबाने आपण डिसाईड करतो. जर नी जॉईंटला वापरायचे असतील पेशा तर आपण इंटर आर्टिक्युलर द्यायच्या, जॉईंटच्या स्पेस मध्ये द्यायच्या डायरेक्टली. म्हणजे जसं आर्थरायटिस असेल तर जॉईंटच्या स्पेस मध्ये द्यायचं. जर स्पाईनचे प्रॉब्लेम असतील, न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम असतील, जसं आपण घेऊ सेरेब्रल पाल्सी घेऊ किंवा आपण घेऊ ऑटिझम घेऊ किंवा आपण स्पाइन इंज्युरीनं पॅरालिसिस झालेलं घेऊ किंवा हेड इंज्युरीनं स्पास्टिसिटी आलेली असते त्याचं घेऊ. अशा ठिकाणी वी कॅन गिव्ह इंट्राथिकल स्पाइन मध्ये देणे किंवा इंट्राक्रॅनियल देणे डायरेक्टली, हे पण देऊ शकतो आपण. डायबिटीज मध्ये आपल्याला इंट्राव्हेनस द्यावं लागतात किंवा मग आपल्याला असून जर कार्डियक डिसीज, इस्चेमिक हार्ट डिसीज, तिथे पण याचा भरपूर उपयोग होऊ शकतो आणि तिथं आपण इंट्रा आर्टेरियल देतो किंवा इंट्राव्हेनस देतो.
डायबेटिक फूट असेल तर इंट्राआर्ट्रियल देतो आपण. असे वेगवेगळे रूट्स आहेत, त्या रूट्स प्रमाणे डिझीज प्रमाणे आपण ठरवतो कोणत्या रूटना आपल्याला द्यायच्यात. हां, तसंच अजून एक माझा प्रश्न पडलाय की आता हे स्टेम सेल्स आपण प्रत्यारोपण केले एखाद्या व्यक्तीच्या शरीरात असाध्य रोगावरती, आता आर्थरायटिस असेल किंवा अजून सेलेबर पाल्सी सारखे रोग असतील, तर मग त्याच्यानंतर काही वर्षानंतर हे पुन्हा एकदा हे रोग पुन्हा उद्भवतात का स्टेम सेल्स प्रत्यारोपण केल्यानंतरही? महत्वाचा भाग इथला असा आहे की रिजनरेट करण्याचा अर्थ आहे की देयर इज अ डिजनरेशन. निसर्गाच्या नियमानुसार आपल्याकडे डिजनरेशन कंटिन्युअस प्रोसेस आहे. तर तो डिजनरेशन प्रोसेस आपण स्लो करू शकतो किंवा थांबू तर शकणार नाही निसर्गाचा नियम. तर याचा रोल आपल्याला रिजनरेट करण्यासाठी आहे. जर आपण काही डिझीज असे आहेत जसे आर्थरायटिस घेऊ किंवा रोमॅटिड घेऊ, ह्या डिझीजमध्ये वी हॅव टू यूज अगेन आफ्टर 5 years 6 years डिपेंडिंग ऑन युअर युटिलिटी. जेव्हा डिजनरेशन झालं तेव्हा यूज करू शकतो. काही कंडिशन्स असे आहेत जसे न्यूरोलॉजिकल कंडिशन घ्या, स्पाइन इंजुरीज घ्या, पॅरालिसिस, सेरेब्रल पाल्सी घ्या, डायबिटीज घ्या किंवा इवन यू कॅन टेक सोरियासिस डिसीज घ्या. ह्या पर्टिक्युलर डिसीजमध्ये वन टाइम ट्रीटमेंट इज अ लाईफ टाइम ट्रीटमेंट. कारण एकदा का न्यूरॉन डेव्हलप झाले, रिजन झाले की दे आर लाईफ टाइम, देन यू डोंट टेक अगेन. नक्कीच डॉक्टर, तुम्ही खूप छान असं मार्गदर्शन करताय ह्या स्टेम सेल्स बद्दल. तुमच्या संशोधनाबद्दल मी जाणून घेणार आहोत. मात्र हितगुज मध्ये एका छोट्याशा ब्रेकची वेळ झाली. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण चर्चा करतोय एक रहस्यमय शोध मूळ पेशी ह्या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर प्रदीप महाजन. आपण पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, मगाशी मी ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्हाला विचारलेलं की तुमच्या संशोधनाबद्दल मला जाणून घ्यायचंय. नक्की तुम्ही कुठल्या विषयात संशोधन करताय आणि किती वर्ष झाली संशोधन करतात? हा प्रकार मागच्या 5 वर्षापासून संशोधन चालू आहे. आणि तसं तर स्टेम सेल हा विषय नवीन असल्यामुळे तुमच्या लक्षात येत असेल की अजून त्याचे काही प्रोटोकॉल्स कुठेच ट्रीटमेंटचे नसतात. त्यामुळे प्रत्येक डिझीज ट्रीट करताना आम्हाला रोजचाच रिसर्च असतो. एव्हरी केस इज अ रिसर्च वेअर वी हॅव टू प्रिपेअर अ न्यू प्रोटोकॉल. नवीन प्रोटोकॉल तयार करायचे. प्रोटोकॉल तयार करून स्टेम सेल्सला ऍक्टिव्हेटर्स जे लागतात ते कोणत्या प्रकारचे वापरायचे, कसे वापरायचे, इट्स अ एव्हरीडे रिसर्च डिपेंडिंग ऑन ऑल द डिसीजेस. हे तर रुटीन रिसर्च चालू असताना आता सध्या आमच्याकडे एक नवीन टीम आम्ही रिक्रूट केलेली आहे वेअर वी आर वर्किंग ऑन डेव्हलपिंग डिफरंट लाईन्स ऑफ सेल्स. जसे न्यूरॉनचे सेल्स तयार करणे, स्किनचे सेल्स तयार करणे, कार्टिलेजचे सेल्स तयार करणे. ऑल दीज आर डिफिकल्ट जॉब्स. सध्या त्याच्यावर आमचं संशोधन चालू आहे. त्यातल्या त्यात आर्टिफिशियल स्किन, ज्याला म्हणून बायोलॉजिकल स्किन तयार करण्याची जी पद्धत आहे, त्याला एक स्कॅफोल्डिंग म्हणून एक प्रकारचं कोलॅजिन टिश्यू वापरतो आपण त्यामध्ये किंवा फायब्रिन वापरतो. त्या फायब्रिनवर ते सेल्स ग्रो करून वी कॅन मेक अ बायोलॉजिकल आर्टिफिशियल स्किन. त्याचं एक संशोधन चालू आहे आमच्याकडे. आणि कार्टिलेज तयार करण्याचं संशोधन चालू आहे. अशा प्रकारचे नवीन संशोधन कंटिन्यू चालू असतात. नक्कीच सर, आपल्याला फोन कॉल्स यायला सुरुवात झालेली आहे. बालाजी बोलतायत साताऱ्यावरून. बोला बालाजी, काय प्रश्न आहे? नमस्कार डॉक्टर, मी बालाजी देशमुख बोलतोय साताऱ्यावरून. नमस्कार, बोला. माझा असा प्रश्न आहे, एखाद्या पेशंटला हार्ट अटॅक येऊन गेल्यानंतर त्याच्या ज्या सेल्स डॅमेज झालेल्या असतात त्या स्टेम सेल थेरपीनं उपयोग होतो का त्याचा काही? बरं, नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर डॉक्टरांकडून जाणून घेऊ. डॉक्टर, एखाद्या पेशंटला हार्ट अटॅक आल्यानंतर त्यांचा प्रश्न असा आहे की त्या पेशी हे होतात, तर मग काय करता येईल? त्या स्टेम सेल्सचा उपयोग होऊ शकतो का? हार्ट अटॅकला तर स्टेम सेलचा भरपूर उपयोग होतो. जर आपण त्या सेल्स दिलो, इंट्राव्हेनस देऊ शकतो किंवा पेरिकार्डियल स्पेस मध्ये देऊ शकतो. द मोमेंट वी गिव्ह सेल्स इन द पेरिकार्डियल स्पेस, दीज सेल्स कन्वर्ट इनटू मायोकार्डियल सेल्स. एंजिओजेनेसिस, नवीन वेसल्स तयार होतात आणि हार्टची जी पोटेन्सी कमी झालेली असते कॅपॅसिटी पंप करण्याची, ती बिकम्स नॉर्मल होऊ शकते. हार्टसाठी तर स्टेम सेल्स खूप कामाला येतात. नक्कीच, म्हणजे त्यांच्या प्रश्नाचं उत्तर पॉझिटिव्ह आहे असं म्हणायला हरकत नाही. तसंच असाध्य रोगांवर रिजनरेटिव्ह मेडिसिन कशा उपयोगी पडू शकतं? खरं सांगायचं तर जिथं जिथं ॲलोपॅथी काम नाही करत, प्रत्येक डिझीजला ॲलोपॅथी काम नाही करत, तर अशा ठिकाणी बायोलॉजिकल सायन्स, रिजनरेटिव्ह मेडिसिन वर्क्स वंडरफुल. उदाहरणार्थ रुमॅटॉइड डिसीज. इन ॲलोपॅथिक सायन्स वी डोंट हॅव एनी सोल्युशन फॉर दिस डिसीज. स्टेम सेल्स वर्क 100% देअर. सोरियासिस, ॲलोपॅथिक सायन्समध्ये काही सोल्युशन नाहीये. स्टेम सेल्स वर्क 100%. देन नी जॉईंटचं आर्थरायटिस घेऊ किंवा रोमॅटॉइडचं आर्थरायटिस घेऊ आपण, ॲलोपॅथिक सायन्समध्ये सर्जरी किंवा नवीन जॉईंट लावणे हाच एक मार्ग आहे.
पण त्याची एक लाईफ असते आणि त्याचे काही कॉम्प्लिकेशन आहेत. उदाहरणार्थ ह्या डिझीजमध्ये जर आपण स्टेम सेल वापरल्या तर नॅचरल जॉईंट तुमचा जशाला तसा राहतो आणि आयुष्यभर तो जॉईंट विथ नॉर्मल मुवमेंट विदाउट हॉस्पिटलायझेशन काम करू शकता तुम्ही. बरं. तर असे बरेचसे कंडिशन्स आहेत जिथं स्टेम सेल्स 100% काम करतात, वेअरएज ॲलोपॅथिक सायन्स काम नाही करत. नक्कीच सर. आपल्याला पुन्हा एक कॉल आलेला आहे. मयूर पडवळ बोलतायत परळवरनं. बोला, काय प्रश्न आहे? मला मी मयूर पडवळ बोलतोय. माझ्या काकाचं ऑपरेशन केलं होतं आम्ही 2 महिन्यापूर्वी, ते स्पायनल कॉर्डसाठी स्टेम सेलचं. तर मला विचारायचं होतं की ते कधीपर्यंत रिकवर होईल आणि त्यासाठी काय मेडिसिन वगैरे एक्स्ट्रा तसे आम्हाला दिले आहेत, तर रिकवर कधीपर्यंत होईल? त्यांचा प्रश्न ऍक्च्युली आपल्या विषयाच्या अगदी विरोधात आहे. स्पायनल कॉर्डचं ऑपरेशन झालेलं आणि कधीपर्यंत रिकवर होईल, पण त्यांनी स्टेम सेल्सचा काही वापर केलेला नाहीये ह्या ठिकाणी. तुमच्या काकांना ऑपरेशन स्पाईनचं झालं असेल, रिकव्हरी झाली नसेल, तर आपण जेवढ्या जल्दी ह्यांना स्पाईनमध्ये स्टेम सेल्स देऊ तेवढा यांचा रिकव्हरीचा टाइम फास्ट ग्रो होईल. जर असंच जर वाट पाहत बसलो आपण तर यांची रिकव्हरी फार स्लो आणि फार लांब राहील. पण जर स्टेम सेल्स आपण वापरले, यांचे मणक्यामध्ये जर स्टेम सेल दिले, तर मी 100% सांगू शकतो की ही कॅन वॉक. यांची रिकव्हरी पूर्ण होऊ शकते. तसंच आता ऍडल्ट स्टेम सेल्स बद्दल आपण आता चर्चा करतोय. हे ऍडल्ट स्टेम सेल्स नक्की कुठल्या ह्याच्यातून ऑर्गन मधनं घेतले जातात आणि कशा पद्धतीने त्या म्हणजे प्रत्यारोपण केले जातात? ॲडल्ट स्टेम सेल हे शरीरामध्ये आपल्या 2 सोर्सेस पासून वापरू शकतो आपण. एक तर ॲडिपोज टिश्यू, जी चरबी असते आपल्या शरीरामध्ये, जिचा आपण काही उपयोग नाही म्हणतो, ती सगळ्यात उपयोगी असते. बरं. दुसरा बोन मॅरो. बोन मॅरो. ओके. जसं वय वाढत राहतं, ॲज वी ग्रो ओल्डर, द स्टेम सेल्स इन द बोन मॅरो बिकम लेसर अँड लेसर, आणि ते सगळे स्टेम सेल्स ॲडिपोज टिश्यूमध्ये स्टोर होतात. दॅट इज द स्टोर हाऊस ऑफ द स्टेम सेल्स. तिसरं, लहान मुलांमध्ये दाताच्या रूटमधनं सुद्धा तुम्ही स्टेम सेल घेऊ शकता. पण थेरॅप्युटिक पर्पजसाठी वापरायला गेलो आपण तर वी हॅव ओनली दिस 2 मेजर सोर्स ऑफ स्टेम सेल्स विच वी कॅन यूज इट फॉर थेरपी पर्पज. नक्कीच. डॉक्टर, अजून स्टेम सेल्स बद्दल मी तुमच्याकडनं जाणून घेणार आहोत, मात्र हितगुज मध्ये वेळ झाली पुन्हा एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा झी24 तास, एक पाऊल पुढे. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण चर्चा करतोय एक रहस्यमय शोध, मूळ पेशी ह्या विषयावर, आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर प्रदीप महाजन. आपण पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया. सर, आजचा आपला विषयच रहस्यमय शोध. आता रहस्यमय, पूर्वी स्टेम सेल्सला म्हणजेच मूळ पेशींना रहस्यमय म्हटलं जायचं. त्याचे काही फॅक्ट्स आहेत का? म्हणजे काही कुठल्या काय म्हणतो आपण गैरसमज होते त्याबद्दल, तर ते काय आहेत आणि कसे ते दूर केलेले आहेत आता सायन्सने? कोणती नवीन सायन्स आलं की नवीन टेक्नॉलॉजी आली की देर आर ऑलवेज फिक्शन्स. तर लोकांना वाटतं की हे असं होतच नाही, इम्पॉसिबल, अशा गोष्टी चालू होत नाहीत आणि त्यातून काही निर्णय निघू शकत नाही. तर वन्स अपॉन ए टाइम दिस वॉज अ बिग फिक्शन. नाऊ इफ यू सी, आताच्या काळात जर पाहायला गेलो आपण, जे इम्पॉसिबल ती मागची गोष्ट ती आता पूर्ण पॉसिबल झालेली आहे. आणि ह्या काळामध्ये स्टेम सेल्स हॅव बिकम अ कम्प्लीट रिअल स्टोरी फॉर द ट्रीटमेंट. जरी लोकांपर्यंत ह्याचं ज्ञान पोहोचलं नाहीये, जर हळूहळू आपण पुढच्या 10 वर्षामध्ये पाहू की दिस विल बिकम अ ओव्हरफ्लो अँड मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट ऑफ ट्रीटमेंट. जसे आपल्याला कधी वाटलं नव्हतं की आर्थरायटिस माझं परमनंट जाईल, तर स्टेम सेल हे परमनंट आर्थरायटिस काढून टाकतं तुमचं. जसं वाटलं होतं की आपल्याला एकदा स्पाईन इंजुरी झाली की मी परमनंट पॅरालायसिस होणार, आता स्टेम सेल्सला घेऊन तुम्ही चालू शकता. So these are facts becoming now. If you see, likewise there are n number of conditions आपल्या आहेत की जिथे आपल्याला काहीच ट्रीटमेंट नव्हती. वी यूज टू थिंक आम्ही काय करणार आता, पण ह्या सगळ्या गोष्टीला स्टेम सेलनं फॅक्ट मध्ये आणलेलं आहे आता. तर हे फार महत्वाचा चेंज आहे. तसंच सर, सध्या ह्याच्यामध्ये स्टेम सेल्स मध्ये कुठल्या कुठल्या देशांमध्ये उपचार केले जातात आणि त्यांना शासकीय मान्यता आहे का? जर आपण पाहायला गेलो तर स्टेम सेल हा विषय मागच्या 10 वर्षातली स्टोरी आहे, फार जुनी स्टोरी नाहीये. त्यामुळे बऱ्याचशा देशांमध्ये याच्याबद्दल पर्टिक्युलर स्टेम सेलवर लीगल ड्राफ्ट काही तयार झालेला नाहीये. पण त्यातल्या त्यात ज्या देशांमध्ये सायन्स थोडंसं ॲडव्हान्स आहे, जसं US घ्या तुम्ही, कॅनडा घ्या, काही युरोपमधले देश घ्या, इटाली घ्या, फ्रान्स घ्या, किंवा कोरिया घ्या, इकडे चायना घ्या, ह्या प्रत्येक देशामध्ये ड्राफ्ट ऑलरेडी तयार झाला आहे, लीगल शेप सुद्धा आलेला आहे. आणि आता आपल्या भारतामध्ये जर पाहायला गेलो आपण
तर मागच्या वर्षी ह्याचा ड्राफ्ट तयार झालेला आहे अँड मे बी अनदर 1 year or 2 इट विल बिकम अ लीगल ऍप्लिकेशन. सो वी आर ऑल्सो इन द सेम लाईन नाव. म्हणजे सध्या भारतात ह्या चिकित्सा पद्धतीचं स्थान काय आहे असं म्हटलं? भारतामध्ये सध्या चिकित्सा पद्धतीचा रिसर्च ओरिएंटेड दिलेला आहे. थेराप्युटिक आता ऍप्लिकेशन सुरू झालेले आहे. बरं, तसंच ही उपचार पद्धती ही शल्य चिकित्सा पद्धत आहे का? हा एक लोकांचा गैरसमज आहे. लोकांचा फार मोठा गैरसमज आहे. ही उपचार पद्धती शल्य चिकित्सा पद्धती आहे. याला ऑपरेशन वगैरे काही लागत नसतं. हे बिना सर्जरीची ट्रीटमेंट असते. हिअर वी यूज ओनली नीडल्स अँड सिरिंजेस टू टेक द बोन मॅरो ॲडिपोज टिश्यू घेण्यासाठी आणि त्यातनं कल्चर तयार करून परत ट्रान्सप्लांट सुद्धा नीडल आणि सिरिंजेस करत असतो आपण. त्यामुळे हा लोकांचा फार मोठा गैरसमज आहे की फार मोठा ऑपरेशन आहे. इट इज नॉट अ ऑपरेशन, इट्स अ स्मॉल प्रोसिजर. म्हणजे थोडक्यात ती प्रोसिजर सांगाल का? तर प्रोसिजर तुम्हाला सांगायची तर यामध्ये काय करतो आपण, ॲडिपोज टिश्यू घ्यायचा असेल तर एक छोटं मिनी लायपोसक्शन असतं. बरं, ते प्रोसेस आपण लोकल अनेस्थेशियामध्ये करतो. वी डोंट यूज इन मेजर अनेस्थेशिया. लोकल अनेस्थेशिया देऊन चरबी त्यातली आपण ॲस्पिरेट करून घेतो आणि ती चरबी प्रोसेस करून त्यातले स्टेम सेल्स काढतो आणि परत रिइंजेक्ट करतो शरीरामध्ये आपण. बरं, आणि बोन मॅरो साईडचा जसं बोन मॅरोची बायोप्सी करतो आपण एक निडल पंक्चर बोन मॅरोमध्ये करून. सो इलियाक क्रेस्ट आपण वापरत असतो नॉर्मली. ही इलियाक क्रेस्टला पंक्चर करायचं आणि त्यातलं बोन मॅरो काढायचं. वन्स यू टेक दॅट बोन मॅरो इट हॅज टू बी प्रोसेस्ड. त्यातले स्टेम सेल्स काढायचे आणि परत ते रिइंजेक्ट करायचे शरीरामध्ये. त्याला फक्त त्यामध्ये करायचे 2 प्रोसेस असतात. एक तर त्याला कल्टिवेट करावं लागतं आपल्याला, परत त्याला ऍक्टिवेट करावं लागतं. वी हॅव टू यूज सम ऍक्टिवेटर्स फॉर द सेल्स टू इंजेक्ट बिफोर. अदरवाईज स्टेम सेल नुसते जर दिले त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणजे थोडक्यात इंजेक्शन थ्रू हे स्टेम सेल्स दिले जातात. तसंच अजून एक मला प्रश्न पडलाय की हे स्टेम सेल्स दिल्यानंतर काही दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागतं का ती व्यक्ती आपल्या रुटीन चालू करू शकते? हा सगळ्यात मोठा बेनिफिट स्टेम सेलचा आहे. जर तुम्ही ऑपरेशन केलात तर हॉस्पिटलमध्ये तुम्हाला 6-7 दिवस राहावं लागतात. नॉट ओनली दॅट पार्ट, हॉस्पिटलमध्ये राहून तुम्हाला रिकव्हरी पिरियड लागतो. बरं, हा स्टेम सेलचा बेनिफिट आहे की यू कॅन टेक ऑन ओपीडी बेसिस. 1 दिवस किंवा 2 दिवस मॅक्झिमम हॉस्पिटलमध्ये जातात तुमचे आणि नंतर डायरेक्टली यू कॅन गो टू द जॉब. तर तुम्हाला सुट्टी घ्यायची सुद्धा गरज नाही पडत आणि तुमची रिकव्हरी नैसर्गिकरित्या आपोआप चालू असते. नक्कीच डॉक्टर, खूप छान असं मार्गदर्शन केलं आणि एक वेगळा म्हणजे गैरसमज होता जो लोकांचा की फक्त लहान मुलांचे स्टेम सेल्स काढून न घेता ॲडल्टचे सुद्धा स्टेम सेल्सचा उपयोग केला जाऊ शकतो. हे तुम्ही खूप छान असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. आज आपण हितगुजमध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे.